हरवणे या ठिकाणी निश्चितपणे पुढे सेमीफायनल कडे जाण्याचा प्रयत्न करून आपलं आव्हानात्मक खेळीतलं सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी सज्ज झालेले आहे. निनावी मोचरे आणि तामाने ब निश्चित चांगला खेळ या दोन्ही संघादरम्यान होताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तेवढे तुल्यबळ. निनावी मोचरे तामाने ब दरम्यान यापुढील सामना माळवाशी आणि उजगाव यांच्यामध्ये होईल. माळवाशी आणि उजगाव यांच्यासाठी पहिला पुकार. मुचरीकडून खोलवर चढाई करताना दिसतोय. तेवढे तत्पर आहेत ते उजगावचे खेळाडू. सॉरी तामानेचे खेळाडू. तामानेकडून चढाई होते खूप खोलवर. निजारा छान तर बोनस सुद्धा पार करण्याचा प्रयत्न आपण खेळाडूने केलेला आहे. पकडण्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी प्रयत्न. 3 गुण आपल्या संघासाठी तामाने या संघाने या ठिकाणी मिळवलेले आहे. फारच सुंदर. दोन राऊंड समर्थपणे यशस्वी करून आलेले दोनही संघ तुल्यबळाचे संघ. चांगला खेळ दोन्ही संघ करतायत. 3 गुण मिळाले ते तामाने या संघासाठी. मुचरी संघाचं गुणफलकावरील खातं अद्यापही सुरू होताना दिसत नाहीये. बराच खेळ बाकी आहे अजून. निश्चित चांगल्या घडामोडी होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रो कबड्डीच्या नियमानुसार या ठिकाणी आवश्यक असणारी सर्वची तयारी पंचाने केली. त्याप्रमाणे तिसरी चढाई होती की मुचरीच्या चढाईपटूसाठी सुंदर प्रयत्न केला. वा 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 सांगित पकड. सुंदर प्रयत्न केला या संघाला आणि सांगित पकडे यश मिळते ते तामाने संघासाठी. मुचरी संघाला या चढाईपटूच्या यामुळे आपल्याला गुण घालवावा लागला आहे. पुन्हा 3 खेळाडूंसमोर तामानेचा हा खेळाडू सुपर टॅकल ऑन. प्रो कबड्डीच्या नियमानुसार जर या खेळाडूला पकडलं तर या संघासाठी 2 गुण येतील. अद्याप यश नाही. पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी परिधान केलेला मुचरीचा हा खेळाडू तामानेच्या 7 खेळाडूंसमोर आव्हानात्मक खेळी निजारांसमोर खोलवर जाण्याचा प्रयत्न करतो. अद्याप यश नाहीये. पुन्हा एकदा 3 खेळाडूंसमोर जातो तो तामानेचा खेळाडू. थर्ड रेड तर या मरो. वा वा वा. आणि या निमित्तानं पुन्हा एकदा यश मिळतंय ते तामाने संघासाठी. मुचरीचा एकमेव खेळाडू खोल चढाई करतोय. आव्हान केलं नव्हे, गुण मिळवला आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे 2 खेळाडू समोर आणि तिघांनी प्रयत्न केले आणि प्रयत्न यशस्वी होताना दिसतो असं मला वाटतंय. सुंदर प्रयत्न सुपर टॅकल ऑन झालेला आहे आणि मुचरी संघाला तो गुण मिळालेला आहे. पुन्हा एकदा मुचरीकडून तामाने 2-2-1 या क्षेत्ररक्षकापुढे मध्यभागी खोल प्रयत्न होतोय आणि गडी बाद केल्याचा दावा करतोय. पंचायतीचा दावा मान्य केलेला आहे आणि गुण मिळतो तो मुचरी संघासाठी. आता मात्र मुचरी संघाच्या गुणफलकाकडे
गुण कला न वाढताना दिसत आहेत. खेळ असाच आहे या लाल मातीतला. कोणत्या क्षणी काय घडेल सांगता येत नाही. ते त्या संबंधित खेळाडूवर अवलंबून असतो. आणि हे संबंधित सर्व खेळाडू त्या पद्धतीनं चपळ, हुशार, कर्तव्य दक्ष असे दोन्ही संघातील खेळाडू हा सामना जिंकण्याच्या ईर्षेनं मुचरी आणि तामाने परस्परांसाठी भिडतायत. या क्रीडा पात्राच्या माध्यमातून पकडण्याचा प्रयत्न केला जातो आणि 3 गुण मिळाले. मुचरीसाठी सुपर रेड झालेले आहे प्रो कबड्डीच्या नियमाप्रमाणे. पुन्हा एकदा तामानेकडून आक्रमण आणि 1 गुण आपल्या संघासाठी मिळवण्यामध्ये यशस्वी झाला तो खेळाडू. येत नाही कारण त्या पद्धतीचा आणि त्या दर्जाचा खेळ खेळणारे हे खेळाडू प्रत्येक संघामध्ये आहेत आणि म्हणून आपापल्या संघासाठी कोणत्याही क्षणी काही करू शकतात. काही परिस्थिती बदलू शकतात. तसे बदल होणारी परिस्थिती आपण पाहतो या संघाच्या दरम्यान. आणि खूप खोल घुसून पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि 2+2 पण खेळणारे हे खेळाडू सातत्यानं आपली तयारी करत असतात, प्रॅक्टिस करत असतात. या मातीशी मार राखून प्रामाणिकतेचा खेळ करत असतात. वा, पुन्हा एकदा बोनस गुण सामान्य संघातील या खेळाडूंनी मिळवलेला आहे. आणि म्हणता या ठिकाणी मध्यंतर झालेला आहे. मध्यंतरापर्यंत मुचरीचे आहेत 11 गुण आणि तामाने संघाचे आहेत 8 गुण. 3 गुणांची नाममात्र आघाडी ही मुचरी संघाकडे आहे. ते मुचरीकडून आक्रमण मुचरीचा उंच परा 2 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू चढाईसाठी तामानेच्या प्रांगणामध्ये खूप खोलवर गेला. अद्याप यश नाहीये. दावा करतोय आणि दावा पंचाने मान्य केला. 1 गुण मिळतो तो पुन्हा एकदा मुचरी संघासाठी. सुंदर प्रयत्न. पुन्हा एकदा 1 गुण मिळतो तो मुचरी संघासाठी. मग अशी ज्यानं आपल्या संघासाठी 1 गुण मिळवला असा हा 2 नंबर जर्सी प्रदान केला हा खेळाडू आपल्या संघासाठी संत पण थोडीशी चढाईवर करून आपल्या मैदानाकडे परतण्याच्या प्रयत्नात. पुन्हा एकदा 8 नंबरचा हा खेळाडू सामान्यकडून प्रयत्न करतोय सातत्याने आपल्या संघासाठी. खूप खोल चढाई करतोय आणि चढाईमध्ये बघतोय आपण आणि तितके तत्पर असलेले मुचरीचे हे संघ सहकारी त्याला पकडण्याचा प्रयत्न करून यशस्वी होत आहेत. पकड मुचरीकडून चढाईसाठी गेलाय तो. सतत आपल्या संघासाठी कामगिरी करतोय असा हा 2 नंबर जर्सीवाला पुन्हा यश मिळालंय. हा सामना संपल्यानंतर पुढचा होणारा सामना माळवासी विरुद्ध उजगाव. आपल्यासाठी दुसरा पुकार माळवासी विरुद्ध उजगाव. पुन्हा एकदा तोच हा खेळाडू तो सातत्याला आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी करण्यासाठी झटतोय आणि तावरच्या टीम काढू समोर आव्हानात्मक खेळ करून पुन्हा एकदा यशस्वी होतोय तो.
वा सुंदर प्रयत्न सुंदर प्रयत्न आहे. सामान्य संघाने आपल्या संघासाठी या संबंधित खेळाडूने एक गुण मिळवला. आजच्या काळामध्ये पूर्वीची त्यानंतर कबड्डी कबड्डी आणि या क्षणाला प्रो कबड्डीच्या नियमाप्रमाणे घड्याळावर इंडिकेटरवर चालणारी ही स्पर्धा आज आम्ही पाहत आहोत. सामान्यकडून चढाईसाठी आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये थोडं चढाई आणि पकडण्याचा प्रयत्न आणि मुत्रीकडून तो प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय. एक गुण मिळतो तो मुत्रीसाठी. सामान्यच्या 2 खेळाडूंसमोर ज्या चढाईपटूचा सातत्याने उल्लेख करतो तो 2 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी सातत्याने समोरच्या संघात पुन्हा प्रयत्न केला आणि खोलवर चढाई करून 1 गुण आपल्या संघासाठी मिळवला आहे. सुंदर पकड सांगितल्या. अठरा गुण होतात ते मुचरी 21 गुण होतात ते मुचरी संघाचे नाही. 11 गुण होतात ते सामान्य संघाचे. हरकत नाही पण दोन्ही संघाने चांगली लढत या मैदानावर दिलेली आहे आणि म्हणूनच चांगला खेळ होतो आणि प्रयत्न चांगला यशस्वी झालेला आहे आणि शेवटच्या सतत का होईना परंतु सामान्य संघाने चांगली कशा पद्धतीची चांगली पकड आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. टाइमआउट अर्थात रोटीचा काळ घेतला आहे तो माळवाशी विरुद्ध उजगाव. आपण तयारीत राहायचं आहे. हा सामना संपल्याबरोबर लगेचच आपल्याला मैदानात उपस्थित राहायचं आहे. माळवाशी विरुद्ध उजगाव. पुन्हा 1 2 गुण. आणि हा खेळ संपतोय. मुसरी विरुद्ध तामाने या ठिकाणी क्वार्टर फायनलची ही मॅच या 2 संघादरम्यान संपन्न झालेली आहे. 23 गुण मुसरी या संघाने मिळवले. 13 गुण तामाने या संघाने एकूण 10 गुणाच्या आघाडीतून विजयी होत आहेत. परंतु दोन्ही संघाने चांगली लढत दिलेली आहे आणि त्यामुळे आजच्या या सामन्यामध्ये खरी रंगत निर्माण झाली. चांगला सामना झालेला आहे.